हाय फ्रेंड्स, कसे आहेत सर्वजण? आय होप मस्त असाल. मी पण खूप मस्त आहे. आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहेत 10:30. तुम्ही बघू शकता, तुम्हाला उलटं दिसत असेल तर आत्ता मी 10:30 वाजता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. आणि सकाळी उठली, आंघोळ झाली, देवपूजा झाली, कारण आज आहे गुरुवार स्वामींचा. तुम्हाला मी दाखवते, माझी देवपूजा पण झालेली आहे बॅक कॅमेरा करून. बघा, अशी मस्त देवपूजा झाली. आणि देवपूजा झाली की खूप छान आणि प्रसन्न वाटतं. आणि आता माझी बाकीची कामं पण बाकी आहेत. आता बाई येतील भांडी घासायला. डबा झाला, ब्रेकफास्ट झाला सगळ्यांचा. आणि आज माझा उपवास आहे म्हणून मी पण खिचडी खाल्लेली आहे. तर आता हा सगळा पसारा मला आटवायचा आहे. तुम्ही बघू शकता घरात हे सगळे कपडे वगैरे. आता ते सुकलेले कपडे, त्याची घडी वगैरे मी घालणार. आणि कपड्यांच्या घड्या घालून झालं की मग हे करणार मी. मग देवपूजा तर झालेली आहे. मला केरलादी करायची. केरलादी झाली की मग आपलं उंबरठ्याचं पूजन करतात गुरुवारी, ते करायचं आहे हळदीचं लेपन लावून. तर आता मी ते करणार. आता त्याच्या आधी पहिले मॉर्निंगला 1 कप चहा म्हणजे झाला आहे. मला ना अर्धाच कप लागतो, पण छान लागतो. तर आता परत मी पण देवपूजा झाल्यावर सगळ्यांना खिचडीचाच ब्रेकफास्ट केला. मग मी पण स्वतः थोडीशी खाल्ली. आता मी चहा घेते. चहा घेतलं की कपड्यांच्या घड्या घालते, केर लादी ती करते, उंबऱ्याचं पूजन करते. चला आता मग तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. आणि मग चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. मग चहा घेते आणि मग भेटते. या तुम्ही पण चहा घ्यायला. बाय. सगळं काम आटोपलं आहे. दाखवते एकदा मी तुम्हाला कसं स्वच्छ केलेलं आहे. आणि सगळं स्वच्छ होऊन आहे ना, मग देवाचं वाचायला खूप छान वाटतं. तुम्ही बघू शकता. मग अशी किती पसारा होता कपड्यांचा ते बघा. त्या कोपऱ्यात मी साफ केलं. आत्ता अवनीने चेंज करून तिथे टाकलं. अशा करतात ह्या मुली. तर ते सगळं क्लीन झालेलं आहे. आता आपण उंबरठ्याचं पूजन करूया. तर चला मी आता तुम्हाला उंबऱ्याचं पूजन करताना दाखवते. फक्त मी गुरुवारीच करते, रोज नाही करत. स्वामींच्या ह्याच्यात वाचलेलं की दर गुरुवारी उंबरठ्याला आपलं हे काय म्हणतात, 1 सेकंड, गोमूत्र असं लावून घ्यायचं. आणि त्याच्यावरती हे करायचं हळद, आणि मग ते पसरवायचे. असं उंबरठा पूजन करून घ्यायचं. आणि असं लेपन करायचं उंबरठ्यावर. व्हायचं उंबरठा पूजन झाल्यावर छान असं. आणि खूप प्रसन्न वाटतं. तुम्ही बघू शकता. तसंच इथे सुद्धा असं छान मी मांडलेलं आहे फुलांचं. छान हे स्वच्छ केलं. आणि मी रोज असंच भरून ठेवते, स्वच्छ धुवून पाण्याने. आणि फुलं मला खूप आवडतं, प्रसन्न वाटतं. आणि हे रिअल फ्लॉवर्स आहे. हे असं हे पण स्वच्छ केलं. आणि हे घरातले शूज आहेत, नाही तर तुम्ही बोलाल तिथे हे. आता स्वामींचं वाचायला बसते. आणि दर गुरुवारी एक 14वा आणि 18वा अध्याय वाचायचा असतो. मला म्हणजे मी स्वामींच्याच याच्यातनं ऐकलेलं आहे. तर आता मी इथेच किचनमध्येच वाचायला बसते, इथेच समोर देवाऱ्यासमोर, कारण माझ्या इथे दुसरीकडे जागाच नसल्यामुळे. तर आता मी स्वामींचं वाचन करते. 14वा आणि 18वा अध्याय, एक माळ जपते. चला आता मग व्हिडिओ खूप मोठा होईल. तर कसा वाटला व्हिडिओ, स्वामींचं हे कसं वाटलं तुम्हाला? स्वामींचं मी छान असं उंबऱ्याचं पूजन केलेलं आहे. कोण कोण करतं स्वामींचं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि येल्लो कलरचाच कुर्ता घातला आहे, कारण गुरुवारी असं म्हणतात की येल्लो कलरचंच वस्त्र हे करायचं. तर मी त्याच्यामुळे हे घातलेलं आहे, येल्लो कलरचा कुर्ता. आता वाचन करते. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.